तरुण भारत नागपूर दिनांक 26 जुलै 2020 आसमंत श्याम पेटकर. शेती आणि निरक्षीर विवेक. पावसाळा आला की सगळीकडे हिरवळ दाटते. इतकंच हेही वास्तव आहे की मग शेतकऱ्यांसाठी राजकीय पक्षांची आंदोलनं सुरू होतात. राजकीय पक्ष हे यासाठी ठळकपणे म्हटलं की शेतकऱ्यांच्या संघटनाही अखेर राजकारणच करतात. त्यांचा कितीही नाही म्हटलं तरी राजकारणाशी आणि सत्तेच्या राजकारणाशी संबंध येतोच. रस्त्यावर शेतकऱ्यांसाठी लढण्यापेक्षा संसदेत, विधिमंडळात जाऊन आपणच थेट शेतकऱ्यांचे प्रश्न का सोडवायचे नाही असा युक्तिवाद त्यासाठी केला जातो. अशी मंडळी सत्तेत गेल्यावर काय करतात शेतकऱ्यांसाठी, हा आजवरचा इतिहास पुन्हा उगाळण्यात अर्थ नाही. परवा दुधाला भाव द्या म्हणून आंदोलन करण्यात आलं. प्रत्येकाच्या आंदोलनाची तऱ्हा वेगवेगळी असते. यावेळीही होती. अलीकडे या आंदोलनांना आक्रस्ताळी, आत्महिंसक असं वळण लागलं आहे. म्हणजे दूध, भाजीपाला, धान्य रस्त्यावर फेकून द्यायचं, उभं पीक पेटवून द्यायचं. शेतकऱ्यांनी या मोसमात शेतीच नाही करायची म्हणजे शेतकऱ्यांचा संप, असं काहीसं सुरू झालेलं आहे. परवाच्या आंदोलनात टँकर अडवून ते फोडून दूध रस्त्यावर ओतण्यात आलं. काही लोकांनी दुधानं अंघोळी केल्या. त्यावर टीका झाली. ती होणारच. आंदोलन करण्यास आणि आंदोलकांच्या मागण्यांबद्दल दुमत असण्याचं काहीही कारण नाही. मात्र मग अन्न, दूध असं रस्त्यावर फेकून देणं कुणालाच आवडणारं नाही. त्यापेक्षा ते गरिबांना दिलं असतं, ज्यांना हवं त्यांना वाटून दिलं असतं, तर तुमच्या आंदोलनाला विवेकाचं अधिष्ठान लाभलं असतं. या निमित्तानं आंदोलनाच्या दिशा आणि नेतृत्वाच्या वैचारिकतेसोबतच अनेक प्रश्न निर्माण होतात. शेती या विषयावरची चर्चा पुन्हा एकदा सुरू होते. ती तशी होते आणि मग नागर समाज शेतकऱ्यांवरच सारा दोष टाकून मोकळा होत असतो. आंदोलकांनी रस्त्यावर दूध फेकलं ते तुम्हाला दिसलं, मात्र भाव मिळत नाही म्हणून फळं, भाजीपाला रस्त्याच्या कडेनं फेकून द्यावा लागतो. कापणीलाही परवडत नाही म्हणून उभ्या पिकात ट्रॅक्टर चालवावा लागतो. त्याचं काय? तेही त्यांनी गरिबांनाच वाटायचं का? आणि वाटायचं झालं तरीही हा माल गरिबांपर्यंत पोचविण्यासाठीचाही खर्च त्याला परवडला पाहिजे ना. दूध आणि भाजीपाल्याच्या भावासाठी आधीही आंदोलन झालं. तेही असलं आत्मक्लेशात्मकच होतं. हिंसक वाटावं असं होतं. त्यावेळी ज्यांनी हे आंदोलन केलं ते आज सत्तेत आहेत आणि त्यावेळी जे सत्तेत होते ते आज आंदोलन करीत आहेत. हे चक्र असंच सुरू असतं. जी मागणी विरोधात असताना पटलेली असते आणि त्यासाठी आंदोलन केलं जातं ती तुम्ही सत्तेत आल्यावर का पूर्ण करीत नाहीत? कारण ही आंदोलनं शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नसतातच, ती राजकारणासाठीच असतात. शेतकऱ्यांचा विचारच मुळात केला जात नाही. व्यवस्थेला ते नकोच असतं. व्यवस्था म्हणजे केवळ सरकार नाही, सत्ताधारी नाहीत. सत्ताधारी हे या महाकाय व्यवस्थेचा एक छोटा घटक असतात. फार फार तर वंगणाचं काम ते करतात. लोकशाहीत सत्तेच्या यंत्राचं इंधन ही सामान्य म्हणविली जाणारी जनताच असते आणि भांडवलशहाचं महत्त्व आणि प्रभुत्व कुठल्याही सत्ता प्रकारात कायमच असतं. सामान्य जनता दोन्ही बाजूंनी बोलते. त्यांना शेतकऱ्यांचं आणि वंचितांचंही भलं व्हावं असं वाटतं, पण माझं सगळं नीट पूर्ण झाल्यावर असा त्यांचा खाक्या असतो. त्यामुळे कांद्याचे भाव वाढल्यावर ओरड सुरू होते. ही ओरड अर्थातच आंदोलनाची नसते, मात्र शहरी मध्यमवर्गीयांच्या हातात अशी अनेक आयुधं असतातच. माध्यमांनाही त्यांचे प्रेक्षक, श्रोते, वाचक असलेल्या याच लोकांचं हित हवं असतं. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळावा असं मत असलेले सामान्य लोक कांद्याचा भाव वाढला की सरकारला दूषणं देतात आणि मग सत्ताधाऱ्यांना आपला बहुसंख्य मतदार सांभाळायचा असल्याने ते आयात करून भाव पाडतात म्हणा किंवा आवाक्यात आणतात. हे सगळं कांदा, डाळी, तेल अशा जीवनावश्यक पण कृषी उत्पादनांच्या बाबतच होतं. कारखान्यातून निर्माण होणाऱ्या वस्तूंचे भाव पाडावे यासाठी कधीच मागणी होत नाही किंवा जनता सत्तेवर दबाव आणत नाही. शेतमालाचे भाव डमीच असावेत यासाठी मात्र सामान्य जनता आणि कारखानदार म्हणजे भांडवलदार यांचा सत्ताधाऱ्यांवर दबाव असतो. आता जागतिकीकरणानंतर भांडवलदार हे केवळ देशीच राहिलेले नाहीत तर आंतरराष्ट्रीय झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाचे भाव आटोक्यात असावेत आणि उपभोक्ते आणि कारखानदार यांचा फायदा वाढावा यासाठी आता आंतरराष्ट्रीय दबावही म्हणजे जागतिक बँक, नाणेनिधी असतोच. मुळात शेतकरी कर्जात बुडाला, व्याजानं मेला तरीही तो त्याचं उत्पादन थांबवत नाही.
बडे उद्योगपती थोडंही नुकसान झालं की हात वर करतात, नादारी घोषित करतात, बँका बुडवितात. भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आजही वास्तव आहे. मग कृषीच्या उत्पन्नाचं भांडवलात रूपांतर का होत नाही? एका दाण्याचे 1000 दाणे करणारा नेहमी कर्जातच का राहतो? त्याच्या उत्पादनाचं कर्जातच का रूपांतर होतं? व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेले सामान्य नागरिक त्यांची जबाबदारी टाळतात आणि यासाठी शेतकऱ्यांना, वंचितांनाच दोषी आणि गुन्हेगार ठरविण्याची चलाखीही करतात. आपला देश कृषीप्रधान आहे. 130 कोटी लोकांची 2 वेळची भूक भागविण्याचं काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार मात्र व्यवस्था करत नाही. केलाच तर तो केवळ भावनेच्या पातळीवर, बुद्धीने विचार केलाच जात नाही. आता मोसमात जादा उत्पन्न झाल्यावर भाव नाही मिळत म्हणून अन्नधान्य, दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ येते. याला कारण शेतकरीच आहेत असं सर्रास म्हटलं जातं. त्यांनी कशाला एकाच वस्तूचं उत्पादन करायचं? एकानं टोमॅटो लावले की बाकी सारेही टोमॅटोच लावणार. आम्ही किती विकत घेणार ना, असा सवाल असतो. पुन्हा तेच विचारतो, भारत हा कृषीप्रधान देश आहे ना, मग शेतीविषयक शिक्षण किती दिलं जातं? ते नाहीच. कुठल्याही अभ्यासक्रमात शेतीविषयक शिक्षण नाही. आपले IAS अधिकारी देखील शेती शिक्षित नसतात. संगणक चालविणारा साक्षर समजला जातो, पण त्याला औत चालवता येतो का? नांगरणी कशी करायची ते कळतं का? यावर त्याच्या साक्षरतेचं मूल्यमापन केलं जात नाही. 70% लोक ज्या उदरनिर्वाहाच्या व्यवस्थेत आहेत त्या व्यवस्थेचं नीट ज्ञान, किमान सामान्य ज्ञान शिक्षणातून द्यायला नको का? पीक व्यवस्थापन, बाजारपेठेचं प्रबंधन, शेती नियोजन हे अशिक्षित शेतकऱ्यानं करावं अशी अपेक्षा कशी आणि का ठेवायची? जिल्हाधिकाऱ्यानं त्याच्या जिल्ह्यात दुधापासून तर भाजीपाला, तेल, डाळी, मांस, अंडी यांची किती मागणी आहे, कशाची किती गरज आहे याचा अभ्यास करून तसं नियोजन करायला हवं, पण ते होत नाही. शेतकऱ्यांसाठी वाहतुकीची व्यवस्था, पाण्याची गरज आणि व्यवस्थापन, गोदामं, शीतगृह, शेतीमालावर प्रक्रिया उद्योग यांचं नियोजन आणि व्यवस्था कुणी करायची? तुमच्या व्यवस्थेतच शेती विचार नाही आणि तुम्ही सारा दोष शेतकऱ्यांनाच द्याल. हा शुद्ध अशिक्षितपणा झाला. शेती ही आपली संस्कृती आहे आणि त्या अर्थानं अशिक्षित, एकाकी शेतकऱ्यालाच मूर्ख गुन्हेगार ठरविणं हा असुसंस्कृतपणाही झाला. जिल्ह्याच्या, प्रदेशाच्या, राज्याच्या, देशाच्या, खंडाच्या आणि मग जगाच्या मागणीचा विचार व्यवस्थेनं करायचा, तसा अभ्यास करायचा. युरोप आणि विकसित देशांचे कृषीमंत्री, अभ्यासक भारतात सतत येत असतात. ते यासाठी की 130 कोटी लोकांच्या भुकेचं नियोजन हे कसं करतात हा त्यांच्यासाठी कुतूहलाचा विषय आहे. त्यांच्या दृष्टीनं 130 कोटी लोकसंख्येला रोज 2 वेळ, तशी 3 वेळची भूक जेवू घालणारा शेतकरी खूप श्रीमंत असला पाहिजे. अर्थात ते या देशाची गरज काय आणि ती यांच्या व्यवस्थेत किती भागू शकत नाही, काय कमी पडतं आहे याचा अभ्यास करून त्यांचा माल भारतात निर्यात करण्यास कुठे वाव आहे याचा अभ्यास करायला आलेले असतात. आम्ही मात्र शासन, प्रशासन, समाज या पातळीवर त्याचा अभ्यास करत नाही. तसं मार्गदर्शनही शेतकऱ्यांना करत नाही. त्यांना दोष मात्र देतो. ते यासाठीच की आपल्याला त्यांची जबाबदारी झटकायची असते. वास्तवात शेतीसाठी जे जे हवं असतं त्याचं नियोजन केलं जात नाही. दरवर्षी शेतीचा हंगाम आला की बियाणं, खतं यांचा तुटवडा निर्माण होतो. युरियाच मिळत नाही म्हणून आता ओरड सुरू आहे. पाऊस नाही आला तर पाण्याची परवड आहेच. शेतीसाठी पाणी नाही, शेतकरी स्वतंत्र नाही. एकतर मार्चमध्येच पाणी संपलेलं असतं, डिसेंबरपासूनच प्यायला पाणी नसतं, तर मग शेतीसाठी पाणी कुठून आणायचं? आमचे IAS अधिकारी बिल्डर्सच्या FSIचा विचार करतात, शेती व्यवस्थापनाचा विचार नाही करत. गाव तिथे तलाव, जलनियोजन, गोडाऊन, शीतगृह, बाजारपेठ आणि वाहतूक यांचा विचार केलाच जात नाही. गहू 2 रुपये किलोनं विकला जातो, त्यामागे अर्थातच सबसिडी असते. कल्याणकारी राज्यासाठी शेतकऱ्यांकडून कमी किमतीत धान्य घेतलं जातं, त्यात सबसिडी टाकली जाते. जनतेला स्वस्त धान्य पुरविलं जातं, ती सबसिडी शेतकऱ्यांना का नाही दिली जात? सुज्ञ जनतेला गॅस सिलेंडरवरची सबसिडी सोडण्याचं आवाहन केलं जातं, अर्थात त्यावर सबसिडी दिली जाते. तसं अन्नधान्याच्या बाबत करता नाही येणार का? डाळीचे भाव वाढले की सरकार आयात करते डाळ आणि मग स्वतःचा सहभाग टाकून कमी किमतीत ती डाळ, तेल उपलब्ध करून दिलं जातं, म्हणजेच सबसिडी देते.
ज्यांना शक्य आहे त्यांनी 100-200 रुपये किलोची डाळ घ्या असं आवाहन का नाही केलं जात? पेट्रोल, गॅस यावर जसं केलं जातं तसं उपभोक्त्यांची मनं राखण्यासाठी डाळी, तेल, कांदे, बटाटे यासाठी सबसिडी सोडण्याचं आवाहन केलं जायला हवं. आमचं कृषी नियोजन 11 खंडी धान्याच्या एका गोष्टीसारखं आहे. एक गृहस्थ होता, त्याच्याकडे 11 खंडीच धान्य होतं आणि महिन्याला 1 खंडी धान्य ही त्याच्या कुटुंबाची गरज होती. म्हणजे 1 खंडी धान्य वर्षाला कमी पडत होतं. त्यानं आवाहन केलं कुटुंबाला की आपण 1 महिना उपाशी राहू, म्हणजे धान्य पुरेल. महिनाभरात त्याच्या सकट कुटुंबातले सगळे मेले उपासानं आणि मग 11 खंडी धान्य तसंच उरलं. स्वस्त गहू, तांदूळ, डाळी नेमक्या उपभोक्त्यांपर्यंत न पोचता कुठे जातात याचा थोडा तपास राहू द्या. विचारही केला तर तुम्हाला व्यवस्था किती चुकीच्या मार्गानं जाते हे कळावं. आता बाजाराच्या मागणी पुरवठ्याचा अभ्यास व्यवस्थेनं केला नाही तर मग भेसळराज निर्माण होतं. आयात वाढते, नासाडी होते. कारखान्यातही जादा उत्पादन घेतलं जातं. एकाच प्रकारच्या वस्तू निर्माण करणारे अनेक कारखानदार आहेत, म्हणजे अनेक ब्रँडच्या एकाच प्रकारच्या वस्तू आहेत. आधी मागणी पाहून उत्पादन केलं जायचं. आता बाजारीकरणाच्या काळात आधी उत्पादन केलं जातं आणि मग त्यासाठी मागणी निर्माण केली जाते. जास्तीचं उत्पादन केल्यानं भाव नाही मिळाला आणि म्हणून कारखानदारानं वस्तू रस्त्यावर फेकून दिल्याची वेळ आली असं आठवत नाही. मुळात भुकेचं नियोजनही नीट व्हायला हवं. देशात 20 कोटी लोक रोज जेवू शकत नाहीत. 4 ठाव म्हणता येईल असं जेवण जवळपास तितक्याच लोकांच्या वाट्याला येत नाही. मी लहान असताना खेड्यातून आमच्या प्राथमिक शाळेत येणाऱ्या माझ्या मित्राला तुझा डबा मला दे, माझा तुला देतो म्हणालो तर तो नाही म्हणाला. कारण त्याच्या डब्यातली भाकर चांगल्या ज्वारीची नव्हती आणि कालवण म्हणून भाजी, फोडणीचं वरण म्हणजे केवळ तिखट पाणी होतं. आजही नाम फाउंडेशनच्या कामाच्या निमित्तानं खेड्यात गेलो तर मजुरांची शिदोरी शेअर करायची म्हटलं तर ते लाजेनं नाही म्हणतात. प्रचंड अंगमेहनत करणाऱ्यांची थाळी औरस चौरस का नसावी? त्याची जेवणाची थाळी 4 ठाव असली तर तोही टमाटी, अंडी विकत घेईल आणि शेतकऱ्यांवरती फेकून देण्याची वेळ येणार नाही. मागणी आणि पुरवठ्यात व्यस्त प्रमाण असलं की नाडवणूक आणि भेसळही सुरू होते. खाद्यतेलात भेसळ असतेच, कारण 1 किलो शेंगदाण्याचं तेल काढण्यासाठी 2.5 किलो शेंगदाणे लागतात. शेंगदाण्याचा भाव 100 रुपये किलो आहे, म्हणजे 1 किलो तेलासाठी 250 रुपयाचे शेंगदाणे हवे असतात. मतदार उपभोक्त्यांना 120 रुपयाच्या भावानं किलोभर तेल द्यायचं झालं तर तेल कारखानदारानं त्याचा तेल काढण्याचा खर्च आणि नफा सोडला तरीही त्याला तेल तोट्यातच विकावं लागतं. मग 120 रुपयात शुद्ध तेल कसं मिळेल? त्यासाठी कच्चा माल म्हणून शेंगदाणा उत्पादक शेतकऱ्याची नाडवणूक केली जाते. बाजारात 100 रुपये किलोचा भाव असतो, मात्र शेतकऱ्यांकडून कारखानदार किंवा व्यापारी अत्यंत पड्या भावाने शेंगदाणे घेतात. त्यात भेसळ केल्यावरच तेलात त्यांना नफा मिळू शकतो. तसंच तुपाचंही 1 किलो तूप काढण्यासाठी 25 लिटर दुधाची गरज असते. आता सरकारी भावानुसार 25 रुपये लिटर दूध म्हटलं तरीही ते 625 रुपयांचं होतं. बाकी लोणी, मग तूप अशा प्रक्रियेचा खर्च सोडला आणि नफाही वगळला तरीही 600 ते 800 रुपये किलोनं तूप, लोणी कसं परवडणार? पुन्हा तेच भेसळ आणि शेतकऱ्यांची नाडवणूक. भारताची दुधाची गरज साधारण 50 कोटी लिटर रोजची आहे. आपलं दुधाचं उत्पादन 14 कोटी लिटर रोज आहे. मग ही किमान 36 कोटी लिटरची तूट असतानाही दुधाच्या भावासाठी आंदोलन का करावं लागतं? दूध हा उद्योग का नाही होत? तो वाढावा यासाठी कुठलीच व्यवस्था काहीही का करत नाही? खरं तर हा मोठा उद्योग आहे. दूध, बटर, तूप, पनीर, दही, आईस्क्रीम, लस्सी, मिठाई, चॉकलेट्स आणि दूध भुकटी असे पदार्थ केले जातात. त्यांना रोजची मागणी आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असूनही मग दुधाला भाव नाही मिळत. दूध तसं आयात केलं जात नाही. टॅलो म्हणजे जनावरांच्या चरबीपासून तयार केलेला दुग्धासम पदार्थ तो चोरट्या मार्गाने येतो. मग दुधाची ही तूट भरून कशी काढली जाते? त्यात डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, युरिया, व्हाईट पेंट, रिफाईंड ऑइलची भेसळ केली जाते. प्रत्येक दुग्धजन्य पदार्थात भेसळ आहे. जसं आईस्क्रीम, बटर, तूप यात पाम तेल मिसळलं जातं. हे नकली दूध बाजारात सर्रास विकलं जातं, म्हणून मग ते परवडणारं, स्वस्त असतं. शेतकऱ्यांच्या असली दुधाला शासन 25 रुपये लिटर म्हणजे प्रत्यक्षात 17 रुपये लिटरचाच भाव देते.
दुग्ध उद्योग वाढला तर शेतीपासून अनेक फायदे आहेत. जनावरं वाढतील, त्यामुळे मातीचं भरण होईल. जनावरं ही माती बनविण्याचा कारखानाच असतात. शेणखत मिळेल, शेतकऱ्यांचं दैनिक उत्पन्न वाढेल. कम्युनिटी कॅटलिंगची व्यवस्था रूढ करायला हवी. युरोप आणि ऑस्ट्रेलियात माणसांच्या संख्येपेक्षा या जनावरांची संख्या जास्त आहे. आपल्या देशात किमान जितके एकर शेती आहे तितक्या गाई म्हशी असल्याच पाहिजेत, अशी व्यवस्था आतावर निर्माण व्हायला हवी होती. जनावरं वाढली तर त्यांचं खाद्य हा देखील एक मोठा उद्योग फोफावेल. शेतीही बहरेल. आता तर माणसांना राहायला जागा नाही म्हणून गोठ्याची जागाही घरात घेतली गेली आहे. म्हणून खेड्यात घरांसमोर रस्त्यावर जनावरं बांधली जातात. एकतर भारताचं ऋतुमान इतकं चांगलं आहे की भारतात 3 पिकं वर्षाला घेतली जाऊ शकतात, घेतली जातही होती. गाव ते जग असा गरजांचा नीट अभ्यास केला तर युरोपात जेव्हा बर्फ पडलेला असतो तेव्हा त्यांना ताजा भाजीपाला पुरवता येईल. गावाची गरज भागवून उरलेलं देशाला हा गांधीजींचा नारा होता. तो थोडा पुढे वाढवीत गावाचं भागलं की उरलेलं देशाला आणि जगाला असं म्हणता येईल. आमच्या व्यवस्थेनं शेतीभान आणि विवेक यांची सांगड घातली तर आपली कृषी अर्थव्यवस्था तिप्पट होऊ शकते. श्याम पेठकर यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या वेबसाईटवरही ऐकू शकता. धन्यवाद.